मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचं उघड झाल्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं होतं आणि याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत खासदार आहेत। काय सांगाल, थेट मनोज जरांगे पाटील यांचा घातपात करण्याची आणि हत्या करण्याचा कट रचल्याचं संपूर्ण जे आहे त्याचं भांडाफोड झाला आणि हे सगळं उघडकीस आलंय। तुम्हीही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय। आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे समाजासाठी लढणारं लढाऊ नेतृत्व आहे। अशा एका नेतृत्वाला संपविण्याचं जर कोणी कट कारस्थान रचत असेल तर त्याला संपविण्याची वेळ हा समाज नक्की आणेल। कारण म्हणजे राजकीयदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल किंवा सगळ्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर एक कुठला तरी लढा लढून समाजाचं काम करणारा हा एक संघर्ष योद्धा आहे। अशा एका योद्ध्याला तुम्ही डायरेक्ट संपवायची भाषा करता आणि ती जर ॲक्शन घेता ही अत्यंत गलिच्छ राजकारण आहे। गलिच्छ पद्धतीची म्हणजे विकृती आहे त्यांच्या मनामध्ये। ह्यांची जी असं करणारे जे लोक आहेत या लोकांना धडा शिकवला पाहिजे। याच्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिलं आहे, त्यांची भेट पण मागितली। त्यांचा वेळ जसा मला मिळेल तसं मी त्यांनी भेट घेणार आहे आणि माझी समाज माध्यमाच्या अनुषंगानं तुम्हाला सर्वांना वाहिन्यांना पण एक विनंती असणार आहे। तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मी एक समाजाला पण एक निवेदन करणार आहे की तुम्ही सर्वांनी अगदी ताकदीनं मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत तर राहायचंच आहे, पण या माध्यमातून अशी एक माझी मागणी आहे की ही जी काही कोणी कृत्य केलं याची सखोल चौकशी झाली पाहिजे। याचा मास्टरमाइंड कोण आहे, ह्याला कोण काय करतं आणि याच्यावर कठोर कारवाई झाली, तो कोणीही असो जो कुणी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याला जी काय शिक्षा देता येते ते दिली पाहिजे। मी त्याच्यापुढं म्हणतो याची SIT चौकशी लावा। SIT चौकशी लावून तुम्ही जर SIT नाही तर मी केंद्रीय गुप्तचर खात्याला पण याची मागणी करणार अमित भाई शहा यांना की मी CID लावा। मी सगळ्या ज्या काही केंद्राच्या संस्था आहेत या संस्थेकडून याची चौकशी झाली पाहिजे। याच्यासाठी मी तिथं केंद्राकडे सुद्धा मागणी करणार आहे। त्या पद्धतीनं 100% ॲक्शन घ्यायला लावेल आणि एवढंच नाही, याची सखोल चौकशी झाल्याशिवाय बीड जिल्ह्यातली जी गुंडगिरी, दादागिरी, दहशत हे जर संपवायची असेल तर अशा पद्धतीने किंवा बीड जिल्हा असेल, मराठवाडा असेल, महाराष्ट्रात असेल, जिथं कुठं हे प्रकार आहे हे जर संपवायचं असेल तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे। जे कोणी याच्यात आहेत याला सर्वांना मोकोकासारखा कायदा यांना लागू होतो आणि लागूच झाला पाहिजे, कारण संघटित गुन्हेगारी ह्या। जर एखादा कुणी काय करत असेल, कट रचित असेल तर कट रचणार हाच मास्टरमाइंड ना। मग याचा अर्थ याच्यात हा सुद्धा जी कोण असेल तो आला पाहिजे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे। या सर्व दृष्टिकोन याची सखोल चौकशी झाली पाहिजे। चौकशी होऊन माननीय मुख्यमंत्रीच आता गृहमंत्री आहेत, एवढंच नाही तर हे गृहमंत्री तर आहेतच आहेत, पण याच्यात मुख्यमंत्री पण आहेत। या दोन्ही बाजू यांच्याकडे आहेत, केंद्रात राज्यात दोन्हीकडे सरकार यांचं आहे। मला यांना विनंती करायची की तुम्ही अशी घटना कुणाच्या आता परवाच एवढी मोठी ते आमच्या डॉक्टर संपदा मुंडेंचं प्रकरण, जिल्ह्यात किती प्रकरण पेंडिंग आहेत। आता SIT लावायचं काम ह्याच्यासाठी महादेव मुंडेसाठी केलं, त्यांचं आणखी काही पूर्ण झालं नाही। पंकज कुमावत नेमले तर ते आणखी 8 दिवसांनी त्यातल्या कुटुंबाला माहिती नाही। असे प्रकार जिल्ह्यात वारंवार घडतात आणि याचं सूत्रसुद्धा बीड जिल्ह्याशी लागू होते। जे काही 2 आरोपी ज्यांनी काही कबुली जबाब दिला आहे हे दोन्ही पण बीड जिल्ह्यातले आहेत असं कळतं आहे। त्याच्यामुळे याची सर्व प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि असं कळतं आहे की पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा पण नोंद करून घेतला आणि पोलिसांनी यांना अटक पण केली। आता पाटील पण आज काहीतरी बोलणार आहेत प्रेस घेऊन असं कळतं आहे, पण मला काय पूर्ण ह्या प्रकरणाची माहिती जरी नसली तरी मला जेवढी काही माहिती मिळाली त्याच्यावरून मी एकच म्हणेल की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि SIT नेमली पाहिजे। महाराष्ट्र शासनात जे काय उच्चस्तरीय समिती नेमून त्याचा तपास केला पाहिजे। या संपूर्ण प्रकरणामध्ये विशेष म्हणजे पुन्हा एकदा बीडचं नाव येतं आणि बीडमधल्या एका बड्या राजकीय नेत्याने हे सगळं कट रचला होता आणि 2.5 कोटी रुपये देण्याचं सुद्धा ठरलं होतं असं समोर आलं। नाही बघा, आता सर्व एकदा तपासात समोर येऊ देत। म्हणजे आता काही याचं दूध का दुधावर पाणी का पाणी होणार आहे, ह्याचे सर्व एव्हिडन्स त्यांच्याकडे जमा आहेत, ते सर्व पोलिसला देतील। त्याच्यामुळे कुणाचं नाव आहे काय आणि ह्याच्यावर काय गुन्हा लावायचा ते मुख्यमंत्री नक्कीच सांगतील ना। गृहमंत्री आहेत, त्यांना जर त्यांची सर्वांची न्याय देवता म्हणून काम करायचं असेल तर तो कुणीही असला तरी तो कॉमन मॅन जसं कॉमन मॅनवर तुम्ही गुन्हा नोंद करताय, चार्ज करताय, एखाद्या साध्या माणसावर ज्या पद्धतीनं तुम्ही मर्डरचे गुन्हे करताय न करता, पण जी केलं आहे त्याच्यावर तो गुन्हा झालाच पाहिजे ना दाखल आणि त्याला अटक झाली पाहिजे। त्याच्यामुळे जो कोणी दोषी या दोषीवर कारवाई झाली पाहिजे। एकदा जरा सगळं उघडं होऊ देत, त्याच्यानंतर मी बाकीचं पुढचं बोलतो। पण हे उघडं करण्यासाठी जी खरोखरच
पारदर्शक काम करेल अशी समिती नेमली पाहिजे आणि त्या समितीनं त्याचं काम केलं पाहिजे. कारण इथं कोणाच्या दबावाखाली न येता पारदर्शक पद्धतीने याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. चाहे ती मनोजदादा जरांगे पाटलांचा विषय आहे म्हणून म्हणत नाही आम्ही, ही कुणासाठी जरी झालं तरी अत्यंत खेदजनक विषय आहे. आणि तो तर एवढं मनोजदादा जरांगे पाटील हे तर समाजासाठी लढणारा लढाऊ नेतृत्व आहे. अशा या सर्व गोष्टीसुद्धा आपण कुठंतरी सर्वांनी एकत्रित येऊन चांगल्या पद्धतीचं काम केलं म्हणजे तपास केला पाहिजे असं मला वाटतं. मात्र हे सगळं काही होत असताना आता हे सगळा प्रकार समोर आल्याच्या नंतर तुमचं जरांगे पाटलांशी काही बोलणं झालं आहे का, किंवा हा सगळा प्रकार कशा पद्धतीने रचला गेला होता याबाबतची तुमच्यापर्यंत काही माहिती आली? कारण पुरावे व्हिडिओ आणि ऑडिओ असल्याचं बोललं जातं. हे बघा, मला काल हा प्रकार ज्यावेळेस कळला त्यावेळेस मी मुंबई पुणे म्हणजे पुण्याच्या तिथं होतो जवळपास. तरी मला कळल्याच्यानंतर मी खूप प्रयत्न केला मनोजदादा जरांगे पाटील यांना कॉन्टॅक्ट करायचा, पण माझा त्यांचा रात्रीपर्यंत कॉन्टॅक्ट झाला नाही. मी रात्री उशिरा केजला पोहोचलो, त्याच्यानंतर आज सकाळपासून काही मी प्रयत्न केलेला नाही. पण या घटनेत मी त्यांना भेटायला पण जाईल, पण माझं म्हणणं होतं की बोलणं व्हावं, पण बोलणं होत नाही आणि बोलणं झालं नाही, त्यांचा संपर्क झाला नाही. त्याच्यामुळे मी संपर्क त्यांना करणार आहे. मी प्रयत्न करतो आहे आज आणखी संपर्क करण्याचा. आज त्यांची प्रेस आहे असं तुम्ही सर्व माध्यमांनी दाखवलेलं. त्यांची प्रेस झाल्याच्यानंतर ती फ्री होतील त्यावेळेस मी त्यांना कॉन्टॅक्ट करेल. नक्कीच. आता येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागत आहेत. कशा पद्धतीने तुम्ही या संपूर्ण बाबतीत तयारी करताय? कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जाणार आहात? नाही, बीड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आमचा पक्ष सज्ज आहे. या पक्षाच्या वतीनं आम्ही आमचे उमेदवार सर्वत्र उभे करणार आहोत. आमच्या पक्षाची जी भूमिका आहे, ध्येय धोरण आहे, त्याला पुढं घेऊन आम्ही काम करणार आहोत. आमच्या सिम्बॉलवरती आम्ही आमच्या निवडणुका लढणार आहोत. आम्ही आमच्या समविचारी जे पक्ष आहेत, जे आमच्या महाविकास आघाडीतले ते आमच्याबरोबर आले, त्यांना घेऊन आम्ही काम पूर्ण निवडणुका लढणार आहोत. जर एखाद्याने आमच्यासोबत नाही आले तर त्यांचा इंडिव्हिज्युअल एखाद्या तालुक्याचा, एखाद्या मतदारसंघाचा, एखाद्या गटाचा, एखाद्या प्रभागाचा विषय असू शकतो. तर तेवढा सोडून का होईना पण आम्ही महाविकास आघाडी एकत्र घेऊन पूर्ण एक ताकदीनं एकत्रित लढायचं असं आमचा म्हणजे आम्ही तरी ठरवलं आहे. पण आता समोरच्या पक्षांना आमच्या महाविकास आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्याच्यात बरेच आहेत. शेतकरी कामगार पक्षासारख्यांनासुद्धा, पुन्हा कम्युनिस्ट डाव्या आघाडींनासुद्धा एखाद दोन किंवा त्यांना ज्यांचे काय मागण्या आहेत त्याच्याप्रमाणे एकत्रित बैठक घेऊन आम्ही हा निर्णय करू. ज्या दिवशी निवडणूक लागेल जिल्हा परिषद पंचायत समितीची, आता नगर परिषदची लागली, आम्ही नगर परिषद नगरपालिकामध्ये सुद्धा आम्ही त्यांना सर्वांना सोबत घेऊन लढायचा प्रयत्न करतो आहे. काही ठिकाणी लोकलच्या जिथला विषय असेल त्या ठिकाणच्या लोकलच्या नेत्यांनीच, आमच्याकडे आता बीडला आमदार आहे, तिथला आमदार महोदय जी काय निर्णय घेतील तो मान्य पक्षाला असेल. इथं परळीमध्ये आता तिथले जी काही परळीचे लोक आहेत, समजा आमचे तिथं विधानसभा लढलेले प्रमुख आहेत किंवा तिथं ज्यांना तिकीट मिळालं नाही असे आमचे राजेभाऊ फड पण तिथं आहेत, आणखी आमचे तिथला तालुकाध्यक्ष आहेत, तिथले बरेच काही जे प्रमुख आहेत त्यांना सर्वांना एकत्रित घेऊन ते जो लोकलला निर्णय घेतील त्या पद्धतीनं. आता केज विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे माजी आमदार पृथ्वीराज साठे आहेत व आमची सर बाकीची टीम आहे, तिथलं तालुकाध्यक्ष असेल नरेंद्र काळे असतील, हे 4-2 जण मिळून तिथला अंबाजोगाईचा निर्णय घेतील. यांचा अंत्यरूप परत धारूरमध्ये अर्जुन गायकवाड आहेत आणि तिथं आमचे विधानसभेची निवडणूक लढलेले मोहनरावजी जगताप साहेब यांच्या सर्वांच्या विचाराने ते तिथला निर्णय घेतील. माजलगावमध्ये स्वतः त्यांचाच तालुका आहे मोहनराव दादांचा, त्याच्यामुळे ते तिथल्या सर्व तालुकाध्यक्ष असेल सर्व टीमला बरोबर घेऊन तिथला निर्णय घेऊन ते आम्हाला कळवतील ना. आम्ही एकत्रितरित्या या सर्व जी काही नगरपरिषद आहेत त्या नगरपरिषदेच्या बाबतीत आम्ही निर्णय घेऊ. आमच्या गेवराईलासुद्धा आमचा तालुकाध्यक्ष आणि आमची काही मंडळी, आता आमच्यात काही प्रमुख चांगली मंडळी तिथेही झाली, ते सर्व निर्णय घेतील. तिथल्या लोकलच्या निर्णयाला अंतिम रूप आम्ही सर्वजण बसून जिल्हा लेवलला देऊ आणि हे जिल्हा लेवलला जे अंतिम रूप देतानासुद्धा वरी आम्ही पक्षाचं कन्सेंट घेऊन परवानगी घेऊनच हा निर्णय डिक्लेअर करू. नक्कीच. धन्यवाद. आपल्यासोबत खासदार बजरंग सोनवणे होते, ज्यांनी आता मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा ज्या लोकांनी कट रचला त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, यासाठी गठीत केली गेली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांची देखील चर्चा करणार असून भेट घेणार असल्याचं सुद्धा खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे. कॅमेरामन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.